आणि आता बातमी आहे विद्यार्थी आणि पालकांसाठी। राज्यातल्या अनेक खासगी तसंच सीबीएसई शाळांकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जाते। भरमसाठ किमतीमध्ये पालकांना हे शालेय साहित्य खरेदी करावं लागतं। याच विषयावरून आज विधान परिषदेमध्ये खडाजंगी झाली। शिक्षण साहित्याच्या खरेदीसाठी सक्ती करणं चुकीचं आहे असं भाई जगताप यांनी म्हटलंय, तर आमदार प्रवीण दरेकर आणि बच्चू कडूंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। दरम्यान विधान परिषदेत झालेल्या या गोंधळानंतर साहित्य खरेदीसाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी समितीची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली। तर तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभागाकडून कारवाई होणार असून काही शाळांना नोटीस दिल्याची माहितीही शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली आहे। आता सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यानंतरही पालकांची होणारी लूट थांबणार का हे पाहावं। त्या मुलांना त्या पालकांना सक्ती केली जाते। अमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, तमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, त्या शाळेबरोबर वैर कोण घेईल सांगा बघा। आणि त्यामुळे इथे जी उत्तर दिलेली आहेत ती इतकी मोघम आहेत, याचं कुठंतरी आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे की नाही। आणि त्या पालकांना आणि त्यांना माझा पाल्य असू शकतो, तुमचं पाल्य असू शकतं। सीबीएसईला अलीकडे सर्रास ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे सगळे चाललेले आहेत। पण आता आपण एका शाळेचं सांगताय, मुंबईत अशा मी आज सांगतो 80-90% शाळांमध्ये तिथूनच त्या ठिकाणचं साहित्य घ्यायला लागतं। शाळा खाजगी असतील तर पर्टिक्युलर दुकानातूनच घ्यावं लागतं। म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? नियमित कंट्रोलिंग या शाळांवर असतं की नाही आपलं? भाई जगताप यांनी जी सूचना केली त्याच्याकरता भाई आपण एक नियोजन केलं, आपण विभागाला सूचना केली की ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता आणि अशा पद्धतीचे प्रकार ज्या शाळांमध्ये होऊन राहिले तर एक पालकांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे की ह्या शाळेमध्ये आम्हाला असं कंपल्सरी होऊन राहिलं, मॅन्डेटरी होऊन राहिलं। म्हणून प्रत्येक उपसंचालक कार्यालय जे आपली विभागणी आहे त्या ठिकाणी सहाय्यक संचालक म्हणून एक अधिकारी असतो, त्याला नोडल ऑफिसर करायचं। त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होईल आणि तो सहाय्यक संचालक जाऊन त्या शाळेवर त्या ठिकाणी कारवाई करेल। खरं तर हा फौजदारी गुन्हा आहे। म्हणजे शिक्षण आमचे मंत्री महोदय म्हणतात की तुम्ही तक्रारी करा, ह्या तक्रारी झालेल्या आहेत आणि तक्रारी झाल्यानंतर फौजदारी काय झाली, फसवणूक काय झाली, तर हे विद्यार्थ्याची पालकाची फसवणूक झाली आहे। हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपला आहे का?